शाबासकीच्या थापेपेक्षा मैदानामध्ये उतरताना जे आपल्याला पाठबळ दिलं जाते ना ते कैक पटीनं मोलाचं असतो आहे. थँक्यू सुरुवाती. त्यानंतर डॉक्टर पाटील सरांना विनंती करतो की समोर यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल. आयोजकांना रामचंद्र भाऊला विनंती करतो आपण समोर यायचं, आपण आपल्या शिवा असते सन्मान करायचा आहे. खरं त्याने कोरोना काळामध्ये रस्त्यावर फिरण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती हिंमत दाखवली पोलीस अधिकाऱ्यांनी. त्यांच्या समेत म्हणजे सर्व डॉक्टर्स नर्स असतील. आज या ठिकाणी डॉक्टर पाटील सरांचं आगमन पाहायला मिळतोय. रामचंद्र भाऊच्या शिवा असते हा सन्मान केला जाईल. परमेश्वरानंतर दुसरा भगवंत कोण असेल तर डॉक्टर साहेबांचा सन्मान केला जातो. एक वस्त्र, सुगंधी पुष्पगुच्छ, एक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातो. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आपलं मनापासून स्वागत आणि आभार. त्यानंतर सुशांत भाईला देखील विनंती असेल आपण देखील समोर जायचं आहे, आपला सन्मान केला जाईल. मी आपल्याच विनंती करतो आपण आपल्या शिवा असते हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एव्वल जोडी आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांची उपस्थिती आहे त्या दोन्ही परम मित्रांचा सन्मान केला जातो. एक वस्त्र खांद्यावर परिधान केला जाईल. त्यानंतर एक पुष्पगुच्छ, एक मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. बोलूया आपण मॅच कडे. त्याचबरोबर या व्यासपीठावरती करत ज्यांची उपस्थिती राहिली आहे आता अगदी आपल्या गावाची टीम जिंकल्यानंतर प्रस्थान राहिलं. सन्माननीय कुलदीपजी नाईक साहेब, भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते, आपल्या गावातील कळंबुसरे गावातील खरं तर माजी सरपंच यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 20,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. या सर्व पुन्हा एकदा दानशूरदात्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून करतोय सहर्ष स्वागत. परिवर्तन कालाची गरज आहे आणि आवाजामध्ये पुन्हा एकदा बदल असेल. नाव आहे बोरखार गावची बुलंद तोप म्हणून यांची सातत्यानं ओळख राहिली आहे. नाव आहे सन्माननीय जीवन जिडाकी साहेब. थँक्यू श्रेयचे पुन्हा ओळ्या. आपण मॅच कडे एका बाजूला यजमान संघ असेल मोठे संघ त्यांच्या अगेन्स्ट मध्ये पाहायला मिळतोय. पोटेहून ज्यांनी बिलॉंग केला आहे दोन्ही संघांना अगदी मनापासून शुभेच्छा. यावेळेस बघितला आउट ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंचांचा अवांतर धावेचं मात्र इशारा यावेळेस पाहायला मिळतोय. अतिरिक्त रन्स मिळणार आणि एक मत धाव संख्या पाहायला मिळणार. असं अनेक पाहुण्यांचा आणि मान्यवरांचे मानद्याले पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण युवा अध्यक्ष प्रवीणजी घासे हे तर नाव नाही तर नावाचा तर ब्रँड बनला आहे. हे सुंदर चौथं पर्व पाहायला मिळतोय. आमच्या समेत ज्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे या भूमीतील खऱ्या तरी कलाकारांची भूमी आहे. पप्पनजी पाटील सरांचं आगमन यावेळेस पाहायला मिळतोय. वेलकम, मनापासून स्वागत. होल्या आपण मॅच कडे. ओव्हर द विकेट्स. यावेळी ताकदीचा वापर, बॉलचा वापर केला गेला. लॉंगर क्षेत्र क्लिअर केलं, एक धाव कंप्लीट केली, सहजगत्या पूर्ण केली. चेंडू सुंदर कलेक्ट केला, थ्रो केला. एक सिंगल रोखू शकत नाही आणि एका धावेने मात्र धावसंख्या पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 10. सुंदर मॅच करण्यात यजमान संघ आहे. मैदानाचा चांगला अनुभव असेल त्यांच्याकडे कारण याच मैदानावर प्रॅक्टिस केली असेल मोठे टीम्सना. एक मात्र पाहुणा संघ आहे पोदेहून ज्यांनी बिलॉंग केलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पहिलं बंधनकारक षटक असेल मात्र सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. विकेट किपर थोडासा मध्ये दुर्बल आहे. यावेळी एखाद्याच्या कानाखाली चपराक 12वी चाबूक शॉट 1 बॉल सीमा रेषे बाहेर मिळतील मात्र 4 धावा चौकार. ती मोठी जुई खेळते त्या मोठी जुई टीम साठी सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक जर संपादित केली तर रोख रक्कम 3,000 आणि त्याचबरोबर जर मॅच जिंकली मोठी जुई टीम तरी सुद्धा 3,000 रुपयाची कॅश प्राइज दिली जाईल. कामोटेवरून बिलॉंग करणाऱ्या दोन व्यक्तिमत्व खरं तर गाव कामोटे आहे परंतु ऋणानुबंधाची रेशीम गाठ या मोठी जुईशी बांधली गेली आहे असे पवनजी गोवारी आणि अमोलजी गोवारी यांच्या माध्यमातून. धन्यवाद, थँक्यू. मॅच कडे एटीएम मोकळे केल्या टीम साठी. विकेट्स. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा स्पर्श नाही. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू विसवला गेला मात्र पहिले 2 चेंडू खराब फेकले मात्र सुंदर धावसंख्या आल्या. त्यानंतर मात्र 2 चेंडू मात्र कमबॅक केले यावेळेस पाहायला मिळतोय. त्यानंतर प्रियाल सर बरोबर आजूबाजूला फेरफटका मारून ज्यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक उत्कृष्ट मराठीचा गोड आवाज, सुंदर एक यावेळी स्वीप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू आहे तिथे फिल्डर शर्यत आहे मात्र चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार.
हरी मुताजी पाटील साहेबांचा आदरातिथ्य मान सन्मान विनंती करतोय की आपण आपला आदरातिथ्य मान सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक नितीशजी भोईर यांच्या शुभ हस्ते अंगावर एक मायेची उद्धार शाळ त्याचबरोबर सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह भेट दिली जाते. थँक्यू सो मच काका, पण आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याचबरोबर चला पुन्हा एकदा एक माईचा पुकार सन्माननीय अनंत परशुराम पाटील साहेबांना की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये जोडलं जायचं आहे. थँक्यू श्रेयसजी. पुढे वळ्या आपण मॅच कडे. मोठूची टीमचा फलंदाज करत बुम बुम निनाद भोर यांच्या 50 धावांसाठी ग्रीष्म एंटरप्राइजेस मयूर हौशीराम पाटील यास कडून 50 धावसंख्या 50 जर केली या मैदानावर तर रोख रक्कम 5,000 रुपयांची कॅश प्राइज. जेवढं क्रिकेट मोठं नाव असेल तेवढी चांगली बॅटिंग करावी लागेल. निनाद भोरला मात्र सुवर्ण संधी आहे. बोलूया पहिल्यांदा शेवटला गोलंदाज मात्र आला. अजय भोईर गोलंदाजी केली, धाव मात्र दिल्या 18. काही सुरुवात पाहायला म्हणजे दमदार सुरुवात, अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली गेली. 5 ओव्हरची मॅच. एका बाजूला यजमान संघ मोठूजी त्यांच्या अगेन्स्ट मात्र पाहायला मिळतो. पुढेहून ज्या टीम मात्र बिलॉंग केला आहे तो मात्र संघ त्यांच्या समोर खेळताना पाहतो आपण. पुन्हा एकदा सलामी गोलंदाज अजय भोईरने 18 धावा दिल्या. आता मात्र यश पाटील हा यश मात्र यशदायी गोलंदाजी करणार का? समोर मात्र आहे 2 फलंदाज. एका बाजूला सुयोग पाटील खेळतो वैयक्तिक 9 धावसंख्येवर 3 चेंडू फेस केले, 2 चौकार आले, एक सिंगल बॅट मधून. यस, थँक्यू सो मच. तत्पूर्वी सुवर्ण संधी यश भारत पाटील साठी सन्माननीय विद्यमान सरपंच दीपक दादा भोईर यांच्या माध्यमातून विकेट रायटिंग साठी रोख रक्कम 2,000 रुपये नकद राशी असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. ही मात्र सुवर्ण संधी आहे. संधीचं सोनं होणार का? मात्र एक आता मात्र चर्चा. नो बॉल चेंडू फेकला गेला, नो बॉल चेंडू आला. एक सुवर्ण संधी मिळणार. या चेंडूवर किती रन्स मात्र येतील फ्रीची मात्र संधी आहे. मात्र 19 फेब्रुवारी जगात भारी च्या राजांची जयंती 130 देशांमध्ये साजरी केली जाते. त्या जाणतर राजाला बाणाचा बुजरा केला जाईल समस्त क्रिकेट रसिकांच्या वतीने. प्रत्येक खेळाडू क्रिकेटला धर्म मानणारा आज क्रिकेटमध्ये आपण खेळ खेळतोय. नो बॉलची फ्रेटची सुवर्ण संधी. ओ द विकेट्स. यावेळी मात्र पुन्हा एकदा काय व्हेरिएशन पाहायला मिळालं गेलं. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा तो इशारा. अवांतर अतिरिक्त रन्सने 1 धाव मिळणार आणि धाव संख्या होणार बरोबर 20. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषकासाठी त्यांच्या विनंतीस मान देऊन सुरेशजी तवळे साहेबांचा शुभागमन झालाय. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं करूया सहर्ष स्वागत. हिट कंटिन्यू मात्र आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या चुका सुधारायला हव्यात, कारण मनुष्याला मोठ्या पहाडाने नव्हेच तर छोट्या दगडाने ठेच लागते. आता मात्र क्षेत्ररक्षक काय चर्चा केली, काय कानमंत्र दिला आहे, कशा प्रकारे चेंडू फेकणे मात्र गरजेचं आहे. थ्रेड कंटिन्यू आहे. पहिला डो बॉल, त्यानंतर अवांतर रन्स फेकला गेला. एक सुद्धा चेंडू न फेकता धावसंख्या आल्या 2. धावसंख्या मात्र आहे 20. विकेट्स. यावेळी मात्र ताकदीचा वापर, सुंदर फुटवर्क, टायमिंग बेमिसाल चेंडू फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पाहायला मिळतो मात्र बरोबर 20 आणि 26 धावसंख्या. म्हणजे आतापर्यंत फक्त 7 चेंडू फेकले आणि 7 मध्ये आले तब्बल मात्र 26 धावा. म्हणजे दुसऱ्या षटकात एकच चेंडू फेकला आणि एका चेंडू मध्ये आले तब्बल मात्र 8 धावा. गोलंदाज यावेळी बघितला आउट ऑफ स्टंपच्या दिशेने. यस यस, इट इज अ वाईड बॉल. पंचांचा पुन्हा एकदा अवांतर धावेचा इशारा येतो. 1 रन्स मिळणार. धावसंख्या मात्र 27. थोडीशी लेंथ लाईन मात्र यावेळी पाहायला मिळतोय. ज्यावेळी गोलंदाज यश पाटील खांद्याला चेंडू रिलीज करतो, टॉस केला जातोय, चेंडू मात्र प्रचंड वेगाने फेकला जातोय. पुन्हा एकदा आता मात्र काय सुंदर व्हेरिएशन पाहायला मिळालं गेलं. स्लोवर चेंडू होता, आडव्या बॅटने हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बऱ्याच उशिरानंतर मात्र यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय.
अतिशय रंगतदार मॅच. सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. मैदानामध्ये जर 22 खेळाडू असले तर 22 खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू आहे. फिल्डर मात्र आहे चेंडूच्या पाठीमागे. चेंडू अडवला गेला. 2 धाव मात्र सहजगत्या पूर्ण केल्या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बिनबाद 29. 2 दशक आणि 9 धावसंख्या पाहायला मिळतोय 29. काय सुरुवात पाहायला मिळतं अप्रतिम. एका बाजूला यजमान संघ मोठुलीची टीम्स मात्र आहे. त्यांच्या अगेन्स्ट पोदेहून ज्यांनी बिलॉंग केलं आहे त्या दोन्ही टीम्स मात्र आमने सामने झुंजताना आपण पाहतोय. गोलंदाज यश यावेळेस आडव्या पट्टी खेळू काढला. मिड विकेटला आहे फिल्डर. पहिला स्टॉप कम्प्लीट. हातामध्ये चेंडू थ्रो केला परंतु एक सिंगल रोखू शकत नाही. एक सिंगल मिल्लर संघाला, एक मिल्लर मात्र फलंदाजाला. धावसंख्या 30. सुयोग खेळतो वैयक्तिक. एक षटकार चौकाराच्या साह्यानं जवळजवळ मात्र 18 या धावसंख्येवर सुंदर सलामी पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम सुरुवात. ज्या संघाने केली विश्वास टाकला. पहिली जोडी मैदानामध्ये पाठवली गेली. काय कमबॅक केली मात्र सुंदर फलंदाजी पाहायला मिळतोय यश. यावेळी फ्रंट बुकला शफल जागा बनवली. लॉंग बॉल क्षेत्र क्लिअर केलं आहे फिल्डर डीप मध्ये. एक सिंगल रोखू शकत नाही. थेंब थेंब तले साचे. एक सिंगल आणि एका सिंगलने पुन्हा एकदा स्कोर मध्ये रन रेट आपण वाढला जातोय. तो संख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे 31. अतिशय सुंदर क्लिअरिटी आणि क्वालिटी पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. खरं तर आपण बेसिकचं क्रिकेट जो महत्व आहे. खरं तर आपण नेहमी क्रिकेट खेळताना लेझी क्रिकेट पेक्षा पॉझिटिव्ह क्रिकेट. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू मात्र यांचा स्पर्श नाही. चेंडू पाहायला मिळतोय मात्र विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये आणि इथे षटक क्रमांक 2 समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय ती म्हणजे बिनबाद 31. आतापर्यंत 12 चेंडू फेकले. 12 मध्ये 31 आल्या. थोडी चर्चा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज फिल्डिंगची मध्ये शॉर्ट बिडिंग पाहायला मिळतो. आता काय करणं गरजेचं आहे. आता रोखायचं असेल तर चांगली मात्र फलंदाजी चांगली गोलंदाजी करणं गरजेचे आहे आणि 5 ओव्हर मध्ये 50 पेक्षा क्रॉस धावसंख्या बनवली असेल मात्र चांगली बॅटिंग करावी नक्कीच लागेल. कोण येणार मात्र बघूया तिसरं षटक फेकण्यासाठी. संकेत पंडित. संघाने विश्वास टाकला. संकेत पंडित वर कराने संकेत काय संकेत देणार. चांगलं गोलंदाजी करणार का कमबॅक करणार का. दुसऱ्या बाजूला ही फटाक्याची रोष नाही. फटाक्याची आतिषबाजी पाहायला मिळतोय. हा जल्लोष पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने युवा अध्यक्ष प्रवीण गास चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून वेलकम केलं जाईल. गेले 4 दिवस तो आवाज आपला ऐकायला मिळेल. प्रियाजी पाटील सर, श्रेयसजी पाटील सर त्यांच्या संवेद दिग्गज समालोचकांचं आगमन या ठिकाणी मांडलेले पाहायला मिळतो. कालच खऱ्या अर्थाने कुणाल दाते सरांचा आपण आवाज ऐकलात. क्रिकेट समालोचन क्षेत्रातील वैभव ज्यांना समजला जातोय ते कुणालजी दाते सर. त्यांच्या संवेद जयजी भोसले सर होते. उद्या आपण मॅच कडे संकेत येणार मात्र काय संकेत देणार. संकेत कमबॅक करणार का रोखणार का फलंदाजांना. धावसंख्या पाहायला मिळतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर बरोबर 31. पहिला चेंडू संकेतचा. यावेळी सफल झाला. सूर्यकुमार स्टाईल. चेंडू जाणार फाईन लेगच्या दिशेनं आहे फिल्डर. चेंडू अडवला गेला परंतु एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण केली आणि या एका धावेने संघ पोहोचतोय बिनबाद. म्हणजे आतापर्यंत 13 चेंडूच्या पार्टनरशिप मध्ये मात्र धावसंख्या बनवली ती म्हणजे 32 धावसंख्या. अतिशय सुंदर कमबॅक सुरुवात पाहायला मिळतोय. सध्या वडसर पाहायला मिळतोय मात्र उदी संघ त्यांच्या अगेन्स्ट मात्र आहे. यजमान संघ चांगला अंदाज असलेल्या मैदानाचा बरेच वेळ प्रॅक्टिस केली असलेल्या टीम्सना निनाद भुईरला मात्र एक सुवर्ण संधी आहे. 50 बनवल्या तर रोख 5000. यावेळेस उंची जास्त आहे. प्रयत्न केला जाईल लांबच्या दिशेनं. प्रयत्न होणार का. अतिशय सुंदर चेंडू फेकला होता. बॅटच्या पट्ट्या रडामध्ये स्लॉट मध्ये चेंडू आला नाही परंतु एका सिंगल डबलने जशा प्रकारे चेंडू फेकला जातोय अगदी तशा प्रकारे बॅटिंग पाहायला मिळते. धावसंख्या मात्र आहे 1 ने वाढणार. धावसंख्या बरोबर 33. बिनबाद 33 धावसंख्या. संकेतने मात्र सुंदर गोलंदाजी कमबॅक केले. 2 चेंडू फेकले. 2 मध्ये 2 सिंगल आल्या. हे षटक मात्र चांगल्या प्रकारे फेकणार का. 5 पावलाचा राणा उजव्या हाताचा गोलंदाज. यावेळेस पाठीमागे जातो. बॅट फुटला मात्र जागा बनवली होती. शप्पल चालू होता. बॉडीचा वापर केला गेला परंतु पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू यांचा मात्र स्पर्श नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू फेकले संकेतने
आणि मात्र 2च धावा दिल्या. सुंदर कमबॅक केले गोलंदाज संकेत भुईरेनं. यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता, सक्सेस नाही, परंतु एक मात्र सहजगत्या धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेने मात्र धाव संख्या पाहायला मिळतोय बरोबर बिनबाद 34 धाव संख्या. अतिशय सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळतोय. काय कमबॅक केलं संकेत पंडितनी. 4 चेंडू फेकले, फक्त धाव संख्या दिल्या त्या म्हणजेच 3. अतिशय सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल संकेत पंडितचं. संगनायकाचा विश्वास प्राप्त केला या गोलंदाजानं. पुन्हा एकदा सबरमतराव आहे उजव्या हाताचा फलंदाज. सोयीसाठी चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेनं, चेंडू अडवला गेला, एक सिंगल कंप्लीट केली, परंतु चेंडू फेकला गेला. एक धाव नक्कीच मिळणार. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय. सुरुवातीला अजयने गोलंदाजी केली, धावसंख्येमध्ये 18 दिल्या, त्यानंतर यशने गोलंदाजी केली, धावसंख्येमध्ये 13 दिल्या, आणि आता संकेतने 5 चेंडू फेकले, फक्त 4 धावा दिल्या. अंतिम चेंडू यावेळी सफल झाला. फंबुकला आला, जागा बनून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आहे फिल्डर, मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू होणार फरर, मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार. मोठे गावच्या आराध्य दैवता अक्का देवी खरादने तोच अवतार त्या जगदंबेचा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. चला पाणी घेऊन मोठे झाला आहे आमचा 12वा प्लेयर्स. त्याचबरोबर खरं तर जिवंत किसर या स्पर्धेमध्ये खरं तर चौबाजूला आपण या व्यक्तिमत्वावर असणारे प्रेम आहे आणि त्यांच्या उदात्त भावनेतून एक चेंडू सुपूर्द केले जातात. नक्कीच सर्व दातृत्वांच्या मनापासून वेलकम केलं जाईल. या मॅचचा आनंद घेताना खऱ्या अर्थाने काही वेळा पूर्वीच या अतिथी कक्षामध्ये VIP डाईस मध्ये ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते. एक साधी राहणी उच्च विचारसरणी, मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं, सहज डोकावून पाहिलं त्यालापर्यंत दिसावं, असे अजयजी कृष्ण म्हात्रे साहेबांचं आगमन पाहायला मिळतो. त्यानंतर आमचे प्रभ मित्र बोरखरगावचे विद्यमान अध्यक्ष सर्वेश्वर लॉजिस्टिकचे डेप्युटी अकाउंट्स ऐतिहासिक सामाजिक नाट्य कलाकार बाई शैलेश गावण यांची उपस्थिती आहे. आमचे डॉक्टर पाटील सर. या सर्व VIP डायस मध्ये असणाऱ्या माझ्या सर्व अतिथींचं मनापासून वेलकम. होळ्या पण मॅच कडे आतापर्यंत 18 चेंडू फेकले, 18 मध्ये आले तब्बल 39 धावा, म्हणजे 2 सलामी वीरांनी मात्र पार्टनरशिप पाहायला मिळतोय. सुयोग खेळताय वैयक्तिक मात्र जवळजवळ 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं 20 या धावसंख्येवर, आणि आकाश खेळते मात्र एकाच 2 चौकाराच्या साह्यानं 15 या मात्र धावसंख्येनं. अमोल पाटील नवीन गोलंदाज, 18 चेंडू फेकले, 39 आले, शेवटचा 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. त्यानंतर असणार स्लॅग वरचं षटक. ज्याप्रमाणे काय संकेत पंडितनी गोलंदाजी केली, फक्त 8 धावा दिल्या, आला 5, शेवटचे चेंडू चौकार, त्यानंतर 5 चेंडू मध्ये फक्त धावा दिल्या होत्या फक्त 4. अमोल पाटील या टीमचा सरसेनापती, अमोल संघनायक, कॅप्टन, संपूर्ण ज्यांच्यावर जबाबदारी आहे, संपूर्ण युवा चक्र ज्यांनी रचला आहे तोच मात्र संघाचा सरसेनापती अमोल पाटीलचा पहिला चेंडू मात्र समोर आहे उजव्या हाताचा. यावेळेस खेळून काढला चेंडू ऑन साइडला, मिड विकेटला आहे फिल्डर, तिथे एकच धाव मिळाल पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 40 पाहायला मिळतोय या स्कोर बोर्डवर. मी जवळजवळ 19 चेंडूमध्ये 40 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय. आकाश आणि सुयोग यांच्या प्रतिम फलंदाजी आणि सलामी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेकला गेला, संघनायकाने 1 धाव 1 रन्स मात्र मिळाले पहिल्या चेंडूवर. स्ट्राइक रोटेट होऊन देखील गरजेचं आहे. आकाश मात्र सुंदर आकाश गगनभेदी खेळी पाहायला मिळतो, आणि सुयोगची काय फटकेबाजी, त्याच्या बॅट मधून आला 2 चौकार आणि 1 मात्र षटकार. अमोल पाटील उजव्या गोलंदाज, यावेळी सफल झाला, बॅट ठोकला, फायनलच्या दिशेनं चेंडू जाणार, 1 बॉन्स सीमा रेषे बाहेर, गोलतल्या चेंडूवर 4 धावा चौकार.
आणि पपन पाटील सरांच्या अदाकारी क्या बात आहे. खऱ्या अर्थाने मोठूजी कलाकारांची आणि कलाप्रेमींची खाण आहे. आमचे निवेदन क्षेत्रातील वैभव अर्थातच नित्याजी पंडित सर, मग प्रिया पाटील सर असतील, श्रेयस सर असतील, पपन पाटील सर असतील, त्याच्यानंतर अनेक या ठिकाणी याच मातेतून ज्यांचा जन्म झाला त्याचं नाव राहिलं नाही तर प्रत्येकाचा तर ब्रँड बनला आहे. त्या सर्वांचं मनापासून वेलकम केलं जाईल. बोलूया आपण अमोल पाटील. यावरच्या सूट करण्याचा प्रयत्न होता, पॅकिंग करण्याचा प्रयत्न होता, मात्र बरोबर आपल्या स्वतःच्या फॉलोतेवर चढून बदलला गेला. एक सिंगल नक्कीच मिळाली आणि एका सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय 45. 4 दशकांनी 45 धावसंख्या. या सामन्याचं मात्र एक वैशिष्ट्य असेल पपन सर, कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. या मात्र वैशिष्ट्य असेल या मात्र सामन्याचं. अमोल अतिशय सुंदर गोलंदाज. आतापर्यंत अमोल पाटीलने 3 चेंडू फेकले, एक सिंगल, एक चौकार, एक सिंगल, एकंदर धावा दिल्या मात्र 6. 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल, त्यानंतर मात्र असेल एक स्लॅगवरचं षटक. यावेळी जोर हिट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या दिशेनं खेळून काढलाय चेंडू, स्लॉट मध्ये आला नाही, ट्रॅकिंग शॉट. यावेळी धोक्याची घंटा होईल का, परंतु कॉल नाकारला. एकच धाव मिळणार कारण चेंडू हातामध्ये होता. या एका धावेने धावसंख्या पाहायला मिळतोय 46. अवघ्या 4 धावांचा पल्ला पार करायचा आहे, त्यानंतर धावसंख्या 50 पाहायला मिळेल मात्र या टीमची. एका बाजूला बापदेव क्रिकेट क्लब पोदी, धावसंख्या 46, 4 धावांची आवश्यकता आणि बरोबर अमोलने आतापर्यंत फेकले या 4थ्या षटकातील मात्र 4 चेंडू. संघाचा सरसेनापती वेगवान. यावेळेस बॉडीला चेंडू आढळला गेला, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये एक धाव सहजगत पूर्ण केली. पंच थँक्यू क्वालिफाईड पंच, लेग बॉयच्या स्वरूपात इशारा येतो क्वालिफाईड पंचांचा, थँक्यू. एक सिंगल मिळणार. धावसंख्या मात्र 47, 3 धावांची आवश्यकता आहे, त्यानंतर मात्र 50 स्कोर लागणार या मात्र स्कोर बोर्डवर. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड स्पेअर लेग, स्वतः गोलंदाज, विकेट कीपर दूर आहे, सेकंड गली, फर्स्ट गली, त्यानंतर डीप पॉइंट आणि स्वतः गोलंदाज अमोल पाटील. यावेळेस थोडासा बॉलिंग मध्ये चुकलेला आहे. पंचांचा 1.5 बॉलचा इशारा येतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर तयार जाणार अमोल पाटील. स्वतः संघाचा सर सेनापती आहे, चांगला अंदाज आहे या मैदानाचा. बरेच वेळा प्रॅक्टिस याच मैदानावर मात्र केली असेल या संपूर्ण टीम. उजव्या हाताचा फलंदाज आहे समोर, पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर तयार. यावेळी चेंडू खेळून काढलाय, चेंडू जाणार मैदानाच्या बाहेर. आईवा नक्की झेल पकडला असता, मिळतील या चेंडूवर 6 धावा. आता वाजव डीजे. येणार संकेत स्लॅगवरचं षटक. धावसंख्या पाहायला मिळते स्कोर बोर्डवर ते म्हणजे 53, बिनबाद 53 धावसंख्या. वैशिष्ट्य असेल 4 ओव्हरचं या खरं मोठीची टीम. मात्र एक कोणताही फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झाला नाही या टीम कडून. मात्र 24 चेंडू फेक, धावसंख्या आल्या 53. स्लॅगवरचं षटक. संकेत आता मात्र काय संकेत देणार, गोलंदाजी मार्कवर तयार आहे. सुंदर 24 मध्ये 53 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतो आकाश आणि सुयोगची. पहिल्या चेंडू फेकीस मात्र सज्ज संकेत. यावेळी मात्र सुंदर स्लॉट मध्ये चेंडू आला आहे, मात्र यावेळेस मात्र आहे तिथे फिल्डर आणि पहिलाच होते मात्र फलंदाज येतोय मात्र डगआउट मध्ये.
डीजे मास्टरनं लगावली होती ना, त्यासाठी एसएससी ब्लॉक पार्टनरचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अतिशी गवण यांच्या माध्यमातून आदित्यसाठी रोख रक्कम 200 रुपयाची नकद राशी दिली जाते. एक उत्तम रायडर आहे, त्याचबरोबर सध्याच्या घडीला डीजे मास्टरच्या भूमिकेत आपण पाहतोय. क्या बात आहे, त्यांची कला आहे ती. खऱ्या अर्थाने आपण बोलतो डीजे म्याडी हे नाव आहे, नावने ब्रँड आहे, परंतु कंपल्सरी जवळजवळ 7 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत डीजे ऑपरेटिंग करणं देखील गरजेचं आहे, मेहनत आहे. हिरामन नाईक नवीन फलंदाज पाहायला मिळतोय, लॉंग ऑफच्या दिशेने आहे फील्ड तिथे मिस करतोय, त्याचा फायदा उठवला दोन्ही फलंदाजांनी. जिथे सिंगल मिळायची तिथे धावा मिळाले मात्र 2 आणि 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळतोय. 55 धावसंख्या, एक बाद मात्र 55. सलामीसाठी आला होता मात्र आकाशने बनवल्या 12 चेंडू फेस केले, 12 मध्ये बनवल्या तब्बल मात्र 20 धावा. संकेत यावेळी मात्र स्लॉट मध्ये आहे चेंडू मात्र पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या बाहेर आणि पंचांचे दोन्ही उंच हात सांगतात की हा आहे मात्र मोठा फटका 6 धावांसाठी. आणि या 2 धावेने मात्र आपण पाहतोय धावसंख्या 1 बाद 64 64 पॉवर आणि विकेट्स. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते, जवळ सुंदर पार्टनरशिप झाली पहिल्या विकेट साठी. एका बाजूला सुयोगने काय किल्ला लढवला, सलामी फलंदाज आहे यावेळी ताकदीचा वापर, परंतु बेड विकेट मध्ये फिल्डर आहे. चेंडू मात्र जातोय पुन्हा एकदा मिस करतो शतराक्षक. यावेळी चुकीला माफी नाही, मिळतील या चेंडूवर ऍडी 4 धावा. तू पण वाजव. उद्धार मंगळ्याचं प्रतीक म्हणून सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण जेव्हा जेव्हा या सन्मान चिन्हाकडे पाहतील ना तेव्हा या मोठीजुईच्या 4थ्या पर्वाची आठवण व्हावी अशा प्रकारे एक देखणं सन्मान चिन्ह आपण पाहतोय. ते सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. चला नेक्स्ट मॅच असणार आहे
एका बाजूला टीम वेशवी मेडा 11 वेशवी आणि तिच्या समवेत दोनच करण्यासाठी अक्कादेवी खारिवली. चला या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचा आहे. एका बाजूला खारिवली आहे तर दुसऱ्या बाजूला वेशवी आहे. दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचा आहे. ओर टू प्रियाजी बाडी सर. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये खरं तर एक्सपोर्ट सायकल आपण पाहतोय. टीम मंजिरी अँड प्रिन्स इलेव्हन मोठी जी टीम मध्ये क्षेत्ररक्षण करणारा एका डावखुरा फलंदाज निलेश शिराजी पाटील यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केली जाते. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित विराजमान विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय दीपक दादा बोईर यांच्या वतीनं ही मालिकावीराची बाईक पुरस्कृत केली जाते. या सर्व दानशूरदात्यांचं पुन्हा एकदा करूया हृदयच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत. चला खारिवली आणि वेशवी शेवटचा पुकार असेल. ओ टू समालोचन कक्ष. चला मॅच चालू करायचे पंचांनी. टीम पोदी आपण क्षेत्ररक्षण सजवायचा. बाबदेव पोदी या टीमनं प्रथम फलंदाजी केली. 68 धावसंख्या उभारल्या. 69चं टार्गेट समोर आपण सेट केलंय. चला टॉस साठी अरिवली टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याचा कर्णधार उपलब्ध आहे. वेशवी टीमचा कर्णधार तोही उपलब्ध आहे. चला नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतोय आदरणीय मी उपस्थित मान्यवर सूरज थवले साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला टीम खारिवली तर दुसऱ्या बाजूला मेंढा 11 वेशवी आहे. खरं तर खारवली टीमच्या पुरस्कृत या ठिकाणी उपस्थित आहेत या मोठी गावच्या विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय दीपक दादा बोईर यांच्या खरं तर वतीनं ही पुरस्कृत केली जाते. नाणेफेक केला जातोय. हेड इज अ कॉल फ्रॉम खारिवली. स्टेल नाणेफेक जिंकलाय टीम वेशवी. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खर तर प्रवीणदादा गासे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चौथा पर्व, हा देखणा पर्व, या देखण्या पर्वाच्या आयोजनाबद्दल काय म्हणणार? जेव्हा त्यांच्या मॅचेस आयोजन झालं होतं तेव्हा आम्ही दादांना कॉल करून सांगितलं की आम्हाला एंट्री ठेवा आणि धन्यवाद दादांचा की त्यांनी आम्हाला एंट्री ठेवली. येस, हे होते वेशवी टीमचे खरं तर कर्णधार. तर दुसऱ्या बाजूला खारोली टीमचे कर्णधार नाणेफेक जिंकलाय. प्रथम अगदी नाणेफेक हारलाय. वेशवी टीमनं नाणेफेक जिंकलाय. फलंदाजी वाट्याला आली. किती धावसंख्या उभारणार? आम्ही 50 ते 60 धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. या विभागामध्ये याच्या अगोदर कधी खेळलात का? नाही, उरण तालुक्यामध्ये आम्ही पहिल्यांदा खेळायला आलोय. आम्ही प्रदीप दादा भोईर यांचं धन्यवाद, सॉरी दीपक दादा भोईर यांचं धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळायला संधी दिली. आणि हे दमदार पर्व आहे. या पर्वाबद्दल काय म्हणा, कारण गत वर्षामध्ये स्पर्धा राबवली होती तेव्हा जवळजवळ युट्यूबला 19वी रँक आली होती व्ह्यूज मध्ये. अगदी अशी ही नामांकित स्पर्धा आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. खेळायला आवडेल आम्हाला इथे. हे होते खारोली टीमचे कर्णधार. दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आवाज जिकडे आवाज ऐकणार आहोत प्रियाजी बाडी सर. पहिल्याच बॉल वरती केला आक्रमण. निनादच्या बॅट मधून पाराला लॉंग ऑनच्या दिशेनं दमदार षटकार. बुम निनाद म्हणून त्याची ओळख आहे आणि त्याने ओळखीनं केली सुरुवात. पहिल्याच बॉल वरती सिक्सर ठोकला. खास करून निनादसाठी कॅश प्राइज आहे 5,000 रुपये. 50 जर 50 अर्धशतक जर लगावलं निनाद भोईरनं तर मात्र त्याच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ग्रीष्मा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर मयूर उशिराम पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉल वरती सिक्सर पाहिला आपण. जिथं गोलंदाज आपला पाहायला मिळतो हिरामन, त्याने पहिलाच बॉल वरती चुकी केली आहे. ऑन स्ट्राइक बॅट्समन निनाद भोईर जो सध्याच्या घडीला अनेक टुर्नामेंट मध्ये इनफॉर्म आहे. जास्तीत जास्त धावसंख्या त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. खूप साऱ्या ट्रॉफ्यांपासून तो वंचित जरूर आलाय, परंतु बॅटिंग एक वेगळ्याच अंदाजानं करताना तो पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती सिक्सर. चांगली सुरुवात पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळते. हिरामन नेक्स्ट बॉल. आणखीन एकदा ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज. ऍक्शन वरती रिएक्शन. पहिल्या बॉल वरती सेट झाला होता निनाद आणि दुसऱ्या बॉल वरती अपसेट झाली मोठी जुई.
दुशिका आहे अमोल गोवारी आणि पवन गोवारी यांच्या माध्यमातून 6 वरती पहिला गडी बाद झाला, ज्याचं नाव आहे निनाद, ज्यानं सुरुवात षटकारानं केली होती. 2 बॉल मध्ये 6 वरती बाद झाला. अटॅकिंग बॅटिंग हा त्याचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावानं तो बॅटिंग करत होता. पहिल्या बॉल वरती सिक्सर पाहिला आणि दुसऱ्याही बॉल वरती स्वाभाविकपणे त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला ऑन साईडला, मात्र तो फसला. बॉल मध्ये स्पीड चांगला होता आणि यावेळी टप्पा अचूक निवडला गोलंदाजांना. शॉर्ट लाईनचा बॉल न टाकता थोडाफार गुड लाईन स्पॉट वरती टाकला आणि तिथून मात्र बॉल हलकासा आउट स्विंग झाला. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन, बॉलरला वेगवान गोलंदाजाला ज्यावेळी आपण अक्रॉस द लाईन खेळतो त्यावेळी अशा वेळी अनेक अशी विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात आणि तीच घडलंय या ठिकाणी. निनाद भोईरला परतावा लागलाय. पहिल्या बॉल वरती सिक्सर, दुसऱ्या बॉल वरती विकेट, तिसऱ्या बॉलला पुन्हा सुरुवात करणार इरामानं चांगला कमबॅक केलाय. सिक्सर जरूर केलाय. जी पार्टनरशिप टीम उदय टीमनं केली होती ती मोठीची टीमला शक्य झालेली. आणखीन एक धक्का, तू चल मैं आया. केलेला हा सॉन्ग आपण जरूर पहा, गजर आई माऊलीचा, ज्यामध्ये लीड ऍक्टर म्हणून पपन पाटील आपण पाहू शकता आणि या संपूर्ण गाण्याचे प्रोड्युसर आदरणीय या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रवीणजी घासे आणि त्यांच्याचकडून या मॅच मधील मोठीची टीम साठी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी सतीशजी सालुंके सरांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण दोन्ही बाजून आता मात्र एटीएम ओपन झालेत. मॅचला करूया पुन्हा एकदा सुरुवात. यावेळी बॉल चांगला स्वतःला सावरत अगदी केला. मिड ऑनला बॉल चालला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून तिकडे आलाय, फील्ड केला जातोय. एक धावसंख्या आली आहे. ज्या एक धावसंख्येसाठी मागचे 2 फलंदाज बाद झाले ना, ती चौथ्या बॉल वरती एक सिंगल आली आहे. टोटल रणसंख्या पाहायला मिळतात 2 बाद 7. टीम मोठी जुई 69 चा पाठलाग आहे. 69 रन्स रिक्वायर्ड इन 5 ओव्हर्स. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 बॉल वरती एक सिक्सर आला, त्यानंतर एक सिंगल, 2 विकेट्स गमावल्या टीम मोठी जुईनं. 2 बॉल आणखीन शिल्लक आहेत. इरामान चांगलं कमबॅक केलाय. आई बॉल चांगला होता परंतु यावेळी शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं, गॅप सिलेक्शन चुकलाय. रनआउटची शक्यता होती तिकडं परंतु नाहीये. दोन्ही फलंदाज सुखरूपरित्या दोघांच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले, त्यामुळे एक धावसंख्या जरूर रेखाटली जाईल. एक धावसंख्या ऍड केल्यानंतर आतापर्यंत 8 धावसंख्या पाहायला मिळतात. 2 बाद 8 ही वर्तमान स्थिती आहे मोठी जुईची, जिथे मात्र मजबूत स्थितीमध्ये बापदेव ओदीय टीमनं सुरुवात केली होती. पहिल्या 2 षटकामध्ये अगदी 3 दशकाहून अधिक धावसंख्या जमवल्या त्या. इथून मात्र शेवटचा चेंडू बॅलन्स अजूनही आहे 8 धावसंख्येवरती टीम मोठी जुई. हा फटका खेळाचा फास्ट अँड फ्युरियस बॉल, अधिकतम वेगानं, वेग आणि वेगावरती स्वार. इरामनचा हा बॉल जणू काय मोठी जुई टीमला गुदगुल्या करणारा होता, आक्रोश निर्माण करणार होता. या बॉल वरती उमटणार नाही कुठली धावसंख्या. षटक संपलंय पहिलं, जिथं गडी बाद झाले. 2 धावसंख्या केल्यात फक्त आणि फक्त 69 चा पाठलाग करत असताना टीम मोठी जुई फक्त आणि फक्त 8. पण सामना आपला जो चालू आहे, बापदेव पोदी विपक्ष मंजिरियन प्रिन्स लिओन मोठी जुई, या 2 टीम मधील त्याला एक विशेष सूचना आहे. आमच्या हॉट स्टेज वरून जी वायर आली आहे ना बाउंड्री लाईन सीमा लगत, त्या वायरीवर कोणाचा पाय असेल, कोण जर त्या वायरीच्या जवळ असेल तर कृपया करून बाजूला व्हा.
अन्यथा सध्याच्या घडीला डिवोर्स फॉर्मला आहेत मीडियावरती आणि त्यानंतर शॉकचा विषय हा लागू नये त्या गोष्टीला, तोही फॉर्मला येईल. नवीन गोलंदाज आकाश फॉर फिल्म डिलिव्हरी, पहिल्याच बॉल वरती सरप्राईज केला बॅट्समनला, अगदी जागेवरती ठेवला. स्टान्स पाहायला मिळत नाहीये, पद्धत आली तर नाहीये, फुटवर्कचा कुठलाही वापर पाहायला मिळाला नाहीये. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटला बॉल झाला ब्रश आणि इथून मात्र टीम मोठी जुला आणखीन एक क्रश. सुरुवातीला ज्याप्रमाणे मैदानामध्ये इंटर केलं होतं दोन्ही संघांना, त्याला प्रत्येक टीमचा कॉन्फिडन्स हा फार हाय असतो की या मॅच मध्ये आपण काय करायचं, या मॅच मध्ये आपण हे करायचं, नंतर मग तसं करायचं. या सगळ्या गोष्टी करत असताना जिथून मात्र परफॉर्मन्सला सुरुवात होते ना, त्यानंतर एक एक चुकी आणि त्या चुकीमुळे काय घडतं ना, दुसऱ्या बॉल वरती फर्स्ट स्लिप कडे सोडलेला चौकार आणि तिथून मात्र मॅचला लागलेला पूर्णपणे बदलता वातावरण, तो मात्र आता भोवलाय तो टीम मोठी जुईला. 8 वरती 3 बाद झालेत, 69चा पाठलाग आहे. दुसरं षटक आपण पाहतोय जिथं आकाश हा हात आलतोय. 2 बॉल टाकलेत आतापर्यंत, 1 विकेट मिळवली. 3 बाद 8 विद्यमान धाव संख्या. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, आणखीन एक सफलता. वारे वा, शेरों के शेर बापदेव पोदी बब्बर शेर. जे प्रोप्रायटर आदरणीय सतीश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ आगमन पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन अक्षय पाटील आपण पाहणार आहोत. दुर्मिळ अवस्था करून ठेवली आहे. एखादी ओढी अगदी वादळात सापडावी ना, तशा प्रकारच्या संकटात आली आहे टीम मंजिरी आणि प्रिन्स 11 मोठी जुई संघ. 4 बाद 8 69चा पाठलाग आहे. आणखीन 61 धावसंख्या याचा पाठलाग बाकी आहे आणि त्या अगोदरच 4 विकेट अगोदरच संपलेत. त्यामुळे बिकट आणि तितकी तिखट अवस्था झाली आहे. फटका खेळायचा होता सरळ दिशेनं, इथून मात्र स्विंगिंग ऍक्शन मध्ये गोलंदाज आपण पाहिला आकाशला आणखीन एकदा फसवलाय. वारंवार जाणारे निर्धाव बॉल, वारंवार होणाऱ्या विकेट फॉलोअप्स या मॅच मध्ये तुमची जान काढून टाकणारा आणि तुम्हाला मात्र बेजुबान राहावं लागणार आहे धावसंख्येपासून. आणखीन एक फटका खेळायचा होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र वाईट बॉल आहे. अधिकतम बार पिचिंग केला होता, त्यामुळेच या बॉलला वाईट घोषित करण्यात येतोय. एक धावसंख्या ऍड केली जाईल. एका धावसंख्येने आता पण धावफलक पाहायला मिळतो. 4 बाद 9. दुसरं षटक चालू आहे जो आकाश हाताळतोय. हा बॉल हवेमध्ये आहे, कॅच होईल का, प्रयत्न फार मोठी केले होते, 100% एफर्ट्स, परंतु शेवटच्या टायमिंगला अंदाज चुकला, जजमेंट थोडा बाजूला राहिलं आणि त्यानंतर मात्र 2 धावसंख्या बोलून काढल्यात. राईट हँड बॉलर आहे, त्यामुळं नॅचरली स्विंग त्याच्याकडे ऑफ स्पिन आहे, त्यानंतर तो आउट स्विंग ही करतोय, म्हणजे दोन्ही अँगलला गोलंदाजी केली जातोय. त्यामुळे फलंदाज संभ्रमात सापडताना पाहायला मिळतात. ही खरी आणि इथून मात्र ओळख दाखवली आकाशनं आपल्या फिरकीची. फिरवणारे चेंडू फलंदाजाला फिरवत राहिले आणि वाऱ्याप्रमाणे चेंडू निघत राहिले. इथून मात्र दुसऱ्या षटकाचा सुद्धा खेळ संपला. 69चा पाठलाग करत असताना टीम मंजिरी आणि प्रिन्स 11 मोठी जुई टीमची धावसंख्या 4 बाद 11.
चला याच दरम्यान आपण पाहतोय दमदार एंट्री पाहायला मिळेल आपल्याला. इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठीसोय आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण गासे चषक या स्पर्धेमध्ये साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सतीश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ आगमन पाहायला मिळतोय. यस, वेलकम सतीश शेठ म्हात्रे साहेब. उरणच्या नगरीत आणि मोठीजुईच्या कलाकारांच्या भूमीत तुमचं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. या तिसऱ्या रजनीपर्यंत खर तर ज्या व्यक्तिमत्वाची ओढ लागली होती ते आदरणीय लाडके नेतृत्व सतीश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ आगमन पाहायला मिळतोय. इम्पोर्ट एक्सपोर्ट या सर्व गोष्टी व्यापाराच्या दृष्टीनं आणि व्यापारात उतरत असताना आपल्या तरुणांना एकत्रित करून त्यांच्या हाताला काम देऊन इनामपुरीचं हे लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सतीश शेठ म्हात्रे साहेबांचा शुभ आगमन पाहायला मिळतोय. शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तीनं सुरुवात खडतर राहिली आणि त्यानंतर पडत्या पावलाने पुढं 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 सरळ जाऊन पुढच्या जगाला करून दाखवलं. जे स्वप्नातही नव्हतं ते शक्य करून दाखवलं. म्हणून टोटल सारख्या कंपनीचे नेतृत्व आणि त्यानंतर साक्षी एंटरप्राइजेस म्हणून ज्यांची ओळख आहे म्हणजे सतीश म्हात्रे साहेबांचा शुभ आगमन पाहायला मिळतोय. रॉयल एंट्री खर तर प्रियालपाडी सर द्रोणागिरी मधून सर्वे पासून स्टार्ट केलं आणि आता सध्याच्या घडीला या शिपिंग लाईन क्षेत्रामध्ये एक आपल्या नावाचं ब्रँड ज्यानं निर्माण केलं असे साक्षी एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सन्माननीय आपण पाहतोय सतीश शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. काही खरं तर गरीब घरांमध्ये अन्न या व्यक्तींच्या माध्यमातून शिजलं जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर सातत्याने आपल्या कामामध्ये जरी कोणाच्या कर्मचाऱ्याकडून चुकी झाली तरी त्याला आदराने जवळ घेऊन अगदी मायेनं दोन प्रेमाचे शब्द बोलून पुन्हा एकदा त्या अगदी कर्मचाऱ्याला जवळ करणारे हे खरं तर सेठ आहेत. आपल्या विभागातील कुंडेवाल गावातील सदा गायकवाड नावाचा व्यक्ती खर तर वीज शॉक मुलं मृत्युमुखी पडला होता. यांचा कर्मचारी अगदी त्याच्या मयत विधी ठिकाणी त्यांच्या परिवारापेक्षा ज्यांच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा गळत होते ना असं आपल्या विभागातील एकमेव खर तर मालक म्हणून ज्यांची ओळख सातत्यानं राहिली असे सतीश शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. थँक्यू. आपण मॅच कडे वळूया जिथं मुळची स्थिती सध्या फार नाजूक आहे. अगदी कोमल प्रकारे परिस्थिती करून ठेवल्या. आतापर्यंत रणसंख्या आपण जर पाहिली तर 4-5. यावेळी आणखीन एक फटका सजवायचा प्रयत्न निमिष बोपीनं केली आहे सुरुवात आपल्या बॅटनं, जिथून सुरुवात केली होती निनाद भोईरनं पहिल्या षटकारानं आणि इथून मात्र निमिष बोपीच्या बॅट मधून तिसऱ्या बॉल वरती घेतलाय समाचार आणि बॉल पाठवलाय सीमा पार षटकार. आणखीन एक फटका सजवण्याचा प्रयत्न. व्हॉट अ स्ट्राइक रेट. आणखीन एक सेकंड इन रो. निमिष ऑन फायर. ऑन हॅट्रिक निमिष बोपी. फुल टॉस बॉल. गॅप सिलेक्शन चांगला. बॉल चालला वारेच्या वेगानं. आणखीन एकदा मोठा फटका. 2 षटकारानंतर हा सलग्न तिसरा चौकार.
जर टोकलं तरी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. इथून मात्र धावसंख्या मनाला सुरुवात झाली. धावसंख्या झपाट्यानं वेगानं वाढली आहे. 27 4 बाद 27. तिसरं षटक चालू आहे. आणखीन 3 बॉल बाकी आहेत. मॅच मध्ये टर्न करण्यासाठी भरपूर तुमच्यासाठी वेळ आहे, कारण आणखीन 15 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. हा बॉल सोडून दिला. इट्स वाईड. अधिकतम बार पिचिंग झाला, त्यामुळे हा बॉल अवांतर घोषित करण्यात येतोय. एक धावसंख्या आणखीन ऍड केली जाईल. 28 पर्यंत आतापर्यंत वाटचाल. आणखीन 2 लगातार चौकार मारले तर उपस्थित मान्यवर आदरणीय सतीश म्हात्रे साहेबांकडून सुद्धा 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. 2 चौकार किंवा 2 षटकार, तुम्ही होणार मालामाल. यावेळी स्वतःला सावरत विकेट फार महत्वाचे. जोखमीचे बॉल खेळण्यापेक्षा इथून मात्र स्ट्राईक चेंज करणं यावेळी सुरक्षित ठरवलंय आणि ती मात्र सुरक्षितता पाहायला मिळते. तिसरं षटक चालू आहे. आतापर्यंत 29 धावसंख्या, 4 बाद 29. जिथून मात्र 8 धावसंख्येवरती 4 गडी बाद झाले होते ना, तिथून मात्र आता धावसंख्या थोडीफार सुधारताना वधारताना पाहायला मिळते. एका बाजूला अलेक डासरला होता आणि दुसऱ्या बाजूला थोडेफार काहीतरी मातीचे डंपर टाकण्याचं काम निमिष भोपीने केलं आणि भराव तयार चालू केला. धावसंख्येचा स्लॅब आणि स्लॅब पडत चाललाय. 2 षटकार 1 चौकार टोटल धावसंख्या पाहायला मिळतात. निमिषच्या वैयक्तिक 18, त्याने बॉल फेस केले 6, टीमच्या 29. स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन. अधिकतम उंचीवर गेला. 100हून अधिक मीटर उंचीवर गेलेला बॉल जज करता आला नाहीये. शेवटच्या क्षणाला मात्र नजर हटी, दुर्घटना घटी. स्वागत केलं. ज्याप्रमाणे मोठीची परिस्थिती डासली होती ना, तदनंतर मात्र जसं सतीश म्हात्रे साहेबांचं आगमन झालं त्यानंतर धावसंख्या बरसताना पाहायला मिळाल्या. उलटाच बॉल ऑन साइडला. पिकअप शॉट. नो लुकिंग. इट्स अ टायमिंग अँड प्रॉपर हिट 6. आज खर तर या रजनीला 4 चांद लागलेत. खर तर खडतर सुरुवात होताना प्रगतीकडे वाटचाल आणि तो माणूस एकदा सेट झाला ना की समाजाचा दृष्टिकोन सुद्धा त्याच्याकडे बघताना एक वेगळा होतो. परंतु या सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघत सतीश म्हात्रे साहेबांनी जी दुनिया उभारली, 12 चेंडूत 33ची गरज आहे. त्या दुनियेत वावरत असताना खर तर काही व्यक्तींना ना शंका पडते, प्रश्न पडतात, देव आहे की नाही. पण खर तर देव आहे की नाही याच्यामधला अंतर ज्यांनी कापलं असेल ना तर मंचावर उपस्थित आदरणीय सतीश म्हात्रे साहेब. कारण त्या प्रकारे आज प्रकारे त्यांची जी प्रगती पाहताना वर्तमान काळात अनेक फार मोठ्या इंडस्ट्रीज त्यांच्या नावाने आहेत आणि त्यानंतर टोटल सारखी कंपनी, त्यानंतर साक्षी एंटरप्राइजेस, अनेक असे व्यापार, त्यानंतर संपूर्ण त्यांच्या फॅमिलीमध्ये आपण अनेक तरुण व्यापार क्षेत्रामध्ये होताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याच वतीनं संपूर्ण डीजे मॅडी आणि समालोचकांसाठी 2,500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. थँक्यू सर, आपलं खूप खूप आभार. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा 25,000 रुपयाची नकद राशी देण्यात आली आहे. त्यामुळे आपलं सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक आभार. शेखरजी भोईर यांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. आदरणीय रुपेशजी पाटील यांना विनंती करतोय. मंजिरी आणि प्रिन्स 11 या टीमचे पुरस्कर्ते यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. चला मॅचला करूया सुरुवात. 12 बॉल 33 मध्ये मॅच फसली आहे. जिथे निमिष भोपीनं उजाला दिला, थोडीफार वाती पिटवण्याचं काम या मॅच मध्ये केलं. ज्या थोड्याफार विस्कळीत झाल्या होत्या त्या मात्र सुरळीत आणण्याचं काम केलं. ओ अगदी समोरून बॉल गेला. या बॉल वरती प्रत्युत्तर नाहीये. एकतर डबल माइंड झाला होता फलंदाज, या बॉल वरती आक्रमण करावं की या बॉलला डिफेन्स पद्धतीनं खेळून काढावं. दोन्ही गोष्टींना तो फसला गेला. फुटवर्क पाहायला मिळाला नाहीये, त्यामुळे तो संभ्रमात राहिला. बॉल गेला निर्धाव. 11 बॉल 33ची गरज. टीम पोदी वर्सेस मंजिर 11 प्रिन्स 11 मोठीजी.
हा बॉल ऑन साइडला पिक करायचा होता, धावसंख्या घेण्याचा प्रयत्न, रनआउटची दाट शक्यता, एक झाली, दुसराही अटेम्प्ट तोही नाही, पंचांचा इशारा येईल. इट्स अ बाईज. बाईज स्वरूपात एक धावसंख्या आली आहे. 10 बॉल 32. आणखीन या मॅच मध्ये रोमहर्षकता वाढली आहे. तर निमेश भोपी ऑन स्ट्राईक, त्याला 6 बॉल मध्ये 18 धावसंख्या केल्यात. आणि आता त्या स्ट्राईक रेटनं टीमला गरज आहे, जो आस्किंग रन रेट आहे, जी रिक्वायर्ड धावसंख्या जी तुमच्या डोळ्यासमोर अगदी उभी आहे, ती म्हणजे 10 बॉल 32 ची गरज. 24 वरती आतापर्यंत वाटचाला निमेश भोपीची. अप्रतिम धावसंख्या सजवली आहे. आतापर्यंत 37 झाल्या, त्यामधील 24 निमेश आणि त्यानंतर 6 धावसंख्या आपण उभारताना निनादला पाहिलाय. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय की काय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, करणार नाही चूक. आणि इथून मात्र फलंदाज निमेश भोपी बॅक टू डग आउट. खर तर आदरणीय सतीश म्हात्रे साहेब, कलाकारांची आवड आणि कलाकारांप्रती असलेलं प्रेम हे सुद्धा त्यांच्याकडून सातत्यानं पाहायला मिळतोय. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा फार मोठं योगदान आहे. कारण मोठीजुईच्या प्रभाकर नारायण पाटील एज्युकेशन सोसायटीच्या शाळेवरती ज्यावेळी शिक्षकांना अगदी कमी पगार होता, फक्त सरकारी पगार जो कमी आहे त्याचा मानदंड, त्यामध्ये त्या शिक्षकांना अधिकतम पगार म्हणून त्यांना मिळवणूक द्यावी म्हणून सतीश म्हात्रे साहेबांनी खारीचा वाटा उचलला होता. आणि अनेक शिक्षकांना त्या शिक्षण सेवेमध्ये कार्य ठेवण्यासाठी तो फार मोठा प्रयत्न होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र एक धावसंख्या आली आहे. आता मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धावसंख्या जोडली जाईल. आणखीन इक्वेशन चेंज झाला, तिथून मात्र धावसंख्येची गरज आहे. आता मात्र 8 बॉल 31. निलेश पाटील लेफ्ट हँड बॅट्समन इथं आलेत. 8 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. 5 षटकार, एक सिंगल मॅच संपू शकते. पण या धावसंख्या येणं, हे फटके लागणं आता मात्र थोडंफार दूर झालेत की काय अशा मॅच मध्ये पाहायला मिळते. फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर सापडलेत की काय, परंतु नाहीये. लेग बिफोर विकेटचा अपील इथून मात्र फेटाळला. तर लेग बिफोर विकेटचा अपील ज्यावेळी केलं जातं ना, तरी तो बॅट्समन इन लाईन असावा लागतो. आउटसाइड लेग बॉलची पिचिंग नसावी लागते. त्यामुळे अनेक नियमावली आहेत, त्या नियमानंतरच तुम्हाला तो विकेट दिला जातो. परंतु यावेळी लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धावसंख्या ऍड केली जाईल. 7 बॉल 30 ची गरज. काही क्षणाला अशा अनेक अपील होतात ज्या अपील मध्ये फक्त उत्साह पाहायला मिळतो, कॉन्फिडन्स फार कमी असतो आणि तो गरजेचाही नसतो. या शेवटच्या बॉल वरती मिस झालेत आणि या षटकामध्ये फक्त आणि फक्त 22 आणि लेग बायच्या धावसंख्या आल्यात. इट्स अ वाईड, नाहीतर हा षटक इथून मात्र निर्धाव ठरला असता. शेवटच्या क्षणाला चुकी केली आहे. एक धावसंख्या वाईड आणि एक धावसंख्या 22 अशा धावसंख्या दोन आणखीन ऍड केल्या जातील. 7 बॉल 28. प्रत्येक बॉल वरती चौकार, प्रत्येक बॉल वरती 400च्या स्ट्राईक तुम्हाला चार्ज करावं लागेल, सर्जिकल स्ट्राईक करावं लागेल. 7 बॉल 28 ची गरज. 28 रन्स रिक्वायर्ड इन ओनली 7 डिलिव्हरीज. हिट केला बॉल, सरळ चालला, स्ट्रेट हिट, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे या चेंडूवरती एक धावसंख्या येईल. स्ट्राईक राहणार पुन्हा अक्षयकडे आणि षटकांचा खेळ संपलाय. 4 जिथे धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 42 42 आणि अजूनही करायच्या 6 बॉल मध्ये 27.
मरो काहीतरी करावं आणि विजयाकडे वाटचाल करावी. बॉल हिट केला ऑन साइडला चाला क्षेत्ररक्षक आहे तिकडे वन बाउन्स सीमा रेषा पार इथून मात्र मिळतोय विजयाकडे वाटचाल करताना थोडाफार दिलासा निर्माण करून देणारा हा चौकार. नाव आहे अक्षय पाटील आणि मोटीजुई टेनिस क्रिकेट मधील वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्या त्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे. 76 धावसंख्या एका इनिंग मध्ये एकट्याने केला. त्यामुळे क्षमतेदार फलंदाज आहे आणि तो करूही शकतो आणि ते करावंही लागेल या क्षणाला. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 5 बॉल 23 ची गरज 4 षटकार. हिट केला बॉल परंतु बॉल गोलंदाजानं फलंदाजाला हिट केला. लेग बाय स्वरूपात आणखीन एक धावसंख्या केली जाईल. 4 बॉल 22 ची गरज 3 षटकार 1 चौकार. चार बॉल 22 ची गरज. विजय आणि पराजय या दोन गोष्टींमधील मधील अंतर जे आहे ना ते 4 बॉलचा आणि त्याच्यावरती गरज असणाऱ्या 22 धावसंख्येचा. या धावसंख्या बनवूही शकतात आणि या धावसंख्या टीम बापदेव पोदी वाचवूही शकतात. आदित्य साल्वीचा हा बॉल इथून मात्र निश्चित केलाय कारण मॅच राहिली आहे फक्त आणि फक्त 3 बॉल 22 म्हणजे विजयावरती आतापर्यंत 99% मुहूर्ताची मोहर लावली आहे या टीमनं. हे खरं तर क्रिकेट आहे आणि क्लासिकल क्रिकेट पॅशनेट क्रिकेट याच्यामधून ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील काही गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्यामधील बापदेव पोपदी या टीम कडे ही गोष्ट पाहायला मिळते. त्याने बॅटिंग ही सुंदर केली आहे. गोलंदाजी मध्ये सुद्धा तितक्यात निष्णात गोलंदाज आहेत आणि त्यानंतर त्यांची फिल्डिंग पोझिशन प्रत्येक बॉल वरती अभ्यास त्यानंतर निवडलेले क्रमानुसार गोलंदाज हेही फार वैशिष्ट्याचे राहिलेत या स्पर्धेतील या मॅच मध्ये. 2 बॉल 22 शंका आणि निशंका कोणीच जायचं नाही आतमध्ये. फक्त असतो आंदोलन केला जाईल. लगातार 3रा बॉल निर्धाव. व्हेरिएशन पाहायला मिळाला या बॉल वरती. गती कमी केली आहे बोट फिरवली त्यानंतर जादुई गोल बॉल पाहायला म्हणजे शेवटच्या गोलंदाजापर्यंत अतिशय धारदार गोलंदाजी आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र करून टीम बापदेव पोदी या मॅच मध्ये सर्वोत्कृष्ट खेळ आतापर्यंत करत राहिली आहे. शेवटचा बॉल हा सुद्धा निर्धाव फास्ट वेगवान परंतु या बॉलला गती जरूर मिळाली होती परंतु गती मिळून अर्थ नाहीये. गतीनुसार तुमची जागा ही तितकी चांगली महत्वाची आहे. पिच वरती बॉल जिथं लँड करताय तिथून लँड केल्यानंतर बॉल वाईडची लाईन आहे त्याच्या बाहेर पिचिंग झाला त्यामुळे इट्स वाईड एक धावसंख्या ऍड केली जाईल. हा बॉल आणखीन एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्टंपच्या वरून आधी जातोय आणि विजय आणि पराजय मधील